नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यातील रविवारी केल्या जाणाऱ्या सूर्यनारायण व्रताची कहाणी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. तत्पूर्वी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा व दुर्वा आणवयास रानात जात असे. तिथं नागकन्या आणि देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं उठावं, सचिळ स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्यास 6 गाठी द्याव्या, पानफुल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लग्न करून मुली दिल्या. एक राजाची घरी दिली, दुसरी प्रधानाची घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसवायस पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनी चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा संसार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्रीची झाली होती. तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीत जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होनमोहरा भरल्या. बाबा, कोटे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण मायाच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी आला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिले, कर्माने नेले. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहून, अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातला, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा, कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं.
वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हाताची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिलं ते सर्व कर्माने नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातला. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातला. नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला. कोठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीने दिलं पण देवाने ते सर्व बुडवलं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखा प्रधानाची राणीने घरी नेऊन नाहू माकू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनमोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परस्तारानं घरी नेलं. नाहू माकू घातलं. पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्य रानूबाईंची कहाणी सांगू लागली. काय वसाव करतेस तो मला सांग, बहीण म्हणाली. अगं अगं चांडाळणी पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी गेली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामर कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे. राजा आला तशी ती घरी जायला निघाली. बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागले. तो पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मोळीविका जात आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायलीये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते घेऊन तिनं त्याला दिली व 3 आपल्याला ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यांनी ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा राणीनं वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐकायली. तो म्हणाला. राणीनं 6 मोते घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्याला ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला. एका सर्पाने खाल्ला. त्यामुळे ती चिंताक्रांत बसली आहे. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आले. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो आला. सर्पानं खाल्ला होता. तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? वसा मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मांसाचा गोळा, हातपाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये आहे.
त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता तो उलटा केला. 6 मोते होती, 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? कसा वसा ते मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अग अग, कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळ चवळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खूप झाला तसा कुणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीबेकाला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा, मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.